नमस्कार. आज आपण किरकोळ बँकिंग या एक महत्त्वाच्या संकल्पनेसंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्रातील संस्था या अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना दिसून येतात. त्याच्यामध्येच भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बँकिंग व्यवसाय करणाऱ्या संस्था हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये किरकोळ बँकिंग, रिटेल बँकिंगचे व्यवहार किंवा कार्य करणाऱ्या संस्था आहेत किंवा बँकिंग संस्था आहेत. घाऊक बँकिंग, होलसेल बँकिंग याच्या संदर्भात कार्य करणाऱ्या काही बँकिंग संस्था आहेत. तर आपण आज या भागामध्ये नक्की किरकोळ बँकिंग कशाला म्हणायचं किंवा किरकोळ बँकिंगद्वारे कोणत्या कोणत्या प्रकारच्या सेवा या ग्राहकांना बँकेद्वारे दिल्या जातात या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम की किरकोळ बँकिंगचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. की किरकोळ बँकिंग म्हणजे बँकेद्वारे जेव्हा बँकेच्या व्यक्तिगत ग्राहकांसाठी आणि लहान व्यवसायांसाठी बँकिंग सेवांचा मोठ्या प्रमाणावरती जेव्हा पुरवठा केला जातो, या अशा वित्तीय संस्था मोठ्या संख्येने व्यवहार करतात, परंतु त्यांचे मूल्य हे कमी स्वरूपाचे असते. तर याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचं झालंच तर किरकोळ बँकिंग म्हणजे थोडक्यात की बँकेद्वारे व्यक्तिगत ग्राहकांसाठी, इंडिव्हिज्युअल कस्टमरसाठी ज्या काही बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात, त्या सर्व सेवा या किरकोळ बँकिंगचा भाग म्हणून ओळखल्या जातात. तसेच लहान व्यवसायासाठीही अशा प्रकारच्या सेवा या किरकोळ बँकिंगद्वारे पुरवल्या जातात. सर्वसाधारणपणे किरकोळ बँकिंगमध्ये केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती असते, परंतु त्या व्यवहारांमध्ये केल्या जाणाऱ्या व्यवहारांचं मूल्य हे मात्र किरकोळ स्वरूपाचं असतं किंवा कमी असतं. त्यामुळेच त्याला किरकोळ बँकिंग असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे किरकोळ बँकिंगला कंझ्युमर बँकिंग, ग्राहक बँकिंग किंवा उपभोक्ता बँकिंग असं म्हणायला हरकत नाही आहे, किंवा वैयक्तिक बँकिंग असंही म्हटलं जातं, पर्सनल बँकिंग असंही म्हटलं जातं. आणि त्यामुळेच आपल्यासारखे सर्वसामान्य ग्राहक जेव्हा बँकेमध्ये अकाउंट खोलतात किंवा बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांचा उपभोग घेतात, तेव्हा त्यांना आपण किरकोळ बँकिंग असं म्हणत असतो. सर्वसाधारणपणे किरकोळ बँकिंगद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या ग्राहकांना पुरविल्या जातात. त्यामध्ये पहिली अतिशय महत्त्वाची सेवा आहे की जी सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती बँकांकडून पुरवली जाते, ती म्हणजे ATMची सुविधा. बँकांद्वारे खातेधारकाला ATM कार्ड देऊन वेगवेगळ्या ठिकाणी ATMची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याचा आधार घेऊन अकाउंट होल्डर किंवा कार्ड धारक हा त्याच्या खात्यातील पैसे कोणत्याही वेळेला कोणत्याही ठिकाणी काढू शकतो. तसेच बऱ्याच बँका या आजच्या घडीला ATMद्वारे बँक डिपॉझिट करण्यासाठी किंवा बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देते असताना आपल्याला दिसून येतात. ATMचा थोडक्यात अर्थ सांगायचं झालं तर ऑटोमेटेड टेलर मशीन असा हा ATMचा लॉंग फॉर्म, की तुम्हाला हवे त्या ठिकाणी हवे त्या वेळेस तुम्ही बँकेतून पैसे काढू शकता किंवा बँकेत पैसे भरू शकता. त्याच्यामुळे ATM ही एक महत्त्वाची किरकोळ बँकिंगद्वारे पुरवली जाणारी अतिशय महत्त्वाची सेवा आहे. त्यानंतर दुसरी जी काय महत्त्वाची सेवा किरकोळ बँकिंगद्वारे ग्राहकांना पुरवली जाते किंवा दिली जाते ती म्हणजे इंटरनेट बँकिंग. आजचं युग हे डिजिटल युग म्हणून संबोधलं जातं आणि त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती हा मोठ्या प्रमाणावरती इंटरनेटचा वापर करताना आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळेच प्रत्येक बँकिंग संस्था किंवा प्रत्येक बँक ही त्यांच्या ग्राहकांना
वैयक्तिक ग्राहकांना इंटरनेट बँकिंगची सेवा देत असते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांचा उल्लेख आपल्याला करता येईल की इंटरनेट बँकिंगद्वारे किंवा बँकिंगमध्ये तुम्हाला एक लॉग इन आणि पासवर्ड हा बँकेकडून दिला जातो. त्याच्यामध्ये लॉग इन पासवर्ड असतो, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन पासवर्ड असतो, राईट, की ज्याद्वारे तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करू शकता, कुणाचं पेमेंट करू शकता, युटिलिटी बिल पेड करू शकता. तर याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळे घटक आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याच्यामध्ये NEFT आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, NEFT 2 लाखापेक्षा कमी किमतीचे व्यवहार करण्यासाठी किंवा 2 लाखापेक्षा कमी अमाऊंट एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पाठवण्यासाठी सर्वसाधारणपणे NEFTचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती केला जातो. दुसरं जे काय महत्त्वाचं इंटरनेट बँकिंगमध्ये घेतला जाणारा भाग आहे तो म्हणजे की RTGS, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, की 2 लाखापेक्षा जास्त किमतीचे व्यवहार करण्यासाठी RTGSचा वापर केला जातो. IMPS, इमिजिएट पेमेंट सिस्टम, हाही एक महत्त्वाचा इंटरनेट बँकिंगची सेवा, अशा प्रकारच्या सेवा या किरकोळ बँकिंगद्वारे वैयक्तिक ग्राहकांना दिल्या जातात. याच्या सविस्तर चर्चा आपण कदाचित नवीन व्हिडिओमध्ये पण करूयात. परंतु सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या किरकोळ बँकिंगद्वारे ग्राहकांना सेवा दिल्या जातात याचा थोडक्यात आढावा आपण आज घेणार आहोत. तिसरी जी काय महत्त्वाची सेवा ग्राहकांना बँकेद्वारे दिली जाते, किरकोळ बँकिंगद्वारे दिली जाते, ती म्हणजे क्रेडिट कार्ड, की ज्या ग्राहकांची क्रेडिट वर्थ, ज्या ग्राहकांची पत, ज्या ग्राहकांचं उत्पन्न हे चांगलं आहे, रेग्युलर आहे, अशा ग्राहकांना बँक क्रेडिट कार्डची फॅसिलिटी उपलब्ध करून देते, की ज्याद्वारे ग्राहक एका विशिष्ट किमतीपर्यंत किंवा विशिष्ट अमाऊंटपर्यंत त्या कार्डचा वापर करून खरेदी करू शकतो, शॉपिंग करू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणचे पेमेंट्स करू शकतो. आणि जो काही क्रेडिट पिरियड तुम्हाला दिलेला असतो त्या पिरियडच्या मध्ये तुम्हाला ते बिल पेड करावं लागतं. सर्वसाधारणपणे 50 ते 52 दिवसाचा कालावधी हा वेगवेगळ्या बँकांद्वारे प्रत्येक कार्ड धारकाला हा दिला जातो. आणि त्याच्यामुळे क्रेडिट कार्ड फॅसिलिटी हाही एक महत्त्वाचा किरकोळ बँकिंगचा भाग म्हणून ओळखला जातो. त्यानंतर डेबिट कार्ड, ATM कार्ड आणि डेबिट कार्ड याचं कॉम्बिनेशन करून आज प्रत्येक अकाउंट होल्डरकडं ATM कम डेबिट कार्ड आपल्याला पाहायला मिळतं. डेबिट कार्डचा वापर करून आपण ATM मशीनमधून पैसे काढू शकतो, शॉपिंग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण ते कार्ड स्वाईप करू शकतो. आणि त्याच्यामुळेच डेबिट कार्ड वापरण्यासाठी आपल्याला एक पिन जनरेट करावा लागतो, की पिन कोडवरती आपण त्याचा वापर, पिन कोडचा वापर करून आपण ते कार्ड व्यवस्थितरित्या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरू शकत असतो. त्याच्यामुळे डेबिट कार्ड ही एक महत्त्वाची सेवा किरकोळ बँकिंगच्या सेवांअंतर्गत येत असते. त्यानंतर तिसरा जो काही पाचवी जी काही महत्त्वाची किरकोळ बँकिंग सेवा आहे ती म्हणजे की मोबाईल बँकिंग. भारतामध्ये एकूणच विचार केला तर सर्वात जास्त मोबाईल धारक आहेत असे वेगवेगळ्या रिपोर्टमधून, वेगवेगळ्या अहवालांमधून समोर येत आहे. आणि त्याच्यामुळेच आज प्रत्येक बँकेने त्यांचं स्वतःचं एक ॲप्लिकेशन तयार करून त्याद्वारे ग्राहकांना सेवा देण्याचं, बँकिंग सेवा देण्याचं काम हे मोबाईल बँकिंगद्वारे केलं जातं. एक विशिष्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध होतात. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट करता येतात, तुम्हाला बॅलन्स चेक करता येतो, तुम्हाला अकाउंट स्टेटमेंट जे काय आहे ते स्टेटमेंट घेता येतं, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स तिथे देता येत असतात, तुम्हाला बॅलन्स चेक करता येतो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट जे काही बिलं पेमेंट करायचे असतील ती पेमेंट करता येतात, तुम्हाला पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पाठवता येतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची कार्ये ही मोबाईल बँकिंगद्वारे सुद्धा केली जात असतात. म्हणूनच हा एक किरकोळ बँकिंगचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यानंतर विविध प्रकारची खाती आणि कर्जे बँकांद्वारे किरकोळ
बँकिंग सेवांअंतर्गत त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारची खाती उघडण्याची सेवा बँकेद्वारे दिली जात असते. मग त्याच्यामध्ये बचत खातं असू द्यात किंवा मुदत ठेव खातं असू द्यात किंवा रिकरिंग डिपॉझिट आपण आवर्ती ठेव खातं म्हणतो त्याला ते असू द्यात किंवा झालर विरहित खातं असू द्यात, असे वेगवेगळ्या प्रकारचे समृद्धी सुकन्या योजना खातं असू द्यात किंवा PPF असू द्यात, हे वेगवेगळ्या प्रकारची जी काही खाती आहेत त्या सर्व प्रकारची खाती उघडण्यासाठीची सेवा ही किरकोळ बँकिंगद्वारे दिली जाते. आणि वेगवेगळ्या प्रकारची कर्जही किरकोळ बँकिंग अंतर्गत वैयक्तिक ग्राहकांना पुरविले जातात. मग त्याच्यामध्ये पर्सनल वैयक्तिक लोन किंवा वैयक्तिक कर्ज असेल, गृहकर्ज असेल, व्हेइकल लोन म्हणतो आपण त्याला की गाडीच्या संदर्भात जर लोन असेल तर ते व्हेइकल लोन असेल किंवा एज्युकेशनल लोन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची कर्ज, गोल्ड लोन असेल, लॉंग टर्म लोन असेल, शॉर्ट टर्म लोन असेल किंवा मीडियम टर्म लोन असेल, या सर्व प्रकारची कर्जे उपलब्ध करून देण्याचं काम हे किरकोळ बँकिंगच्या सेवांअंतर्गत येणारा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यानंतरनं जो काही महत्त्वाचा किरकोळ बँकिंगद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांमध्ये विमा संदर्भातील अनेक प्रकारच्या सेवा आज बँकांद्वारे पुरवल्या जातात. त्याला बँका इन्शुरन्स असंही म्हटलं जातं की जेव्हा एखादा विम्याचं प्रोडक्ट किंवा विमा सेवा जेव्हा बँकांद्वारे त्यांच्या ग्राहकांना पुरवल्या जातात त्यांना बँका इन्शुरन्स अशी एक महत्त्वाची संकल्पना आहे ते म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळेच आज तुम्ही जर कोणत्याही प्रकारची बँक पाहिली तर त्या बँकेद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या विमा पॉलिसीज किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विम्याच्या संदर्भातील प्रोडक्ट किंवा विम्यासंदर्भातील सेवा ह्या त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचं काम या बँका करत असतात. आणि म्हणूनच तो किरकोळ बँकिंगच्या सेवांमधला एक महत्त्वाचा भाग मानला जातो. तसंच म्युच्युअल फंडासंदर्भातील प्रत्येक बँकेमध्ये एक महत्त्वाचं सेक्शन आज इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करण्याच्या संदर्भातील रोखा संग्रह व्यवस्थापन सेवा देण्याच्या संदर्भातील काम करत असताना आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्याचमुळे म्युच्युअल फंड, परस्पर निधी या संदर्भात सेवा देण्याचं कार्य हे सुद्धा किरकोळ बँकांद्वारे आजच्या घडीला आपल्याला करत असताना दिसून येतात. या व्यतिरिक्त अनेक प्रकारची कामं ही किरकोळ बँकिंगद्वारे किंवा अनेक प्रकारची कार्य ही किरकोळ बँकिंगद्वारे त्यांच्या वैयक्तिक ग्राहकांना दिली जातात. ओके, तर या सर्वांचा समावेश सर्वसाधारणपणे किरकोळ बँकिंग सेवांअंतर्गत येत असतो. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्यू.